एकनाथ शिंदे हे दरेगावी पोहोचलेले आहेत आणि खरं तर आता वृक्षारोपण केलं जातं. नेमकी झाडं कशात ते वृक्षारोपण होते? हे आवाकडू आहे. काय वेगळं पण आहे आवाकडून काय या विषयात? आवाकडू या जमिनीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची झाडे येत आहेत, फळझाडे येत आहेत, फुलझाडे येत आहेत. आणि हे आवाकडू हे आपल्याला माहित आहे की फार पौष्टिक फळ आहे, विटॅमिनचं आहे. आणि हे आहे, कॉस्टली पण आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारची झाडं लावली तर त्यांचं अर्थार्जन चांगलं होईल, चांगले पैसे शेतकऱ्यांना मिळतील. अशा प्रकारचं एक भूमिका आणि भावना ठेवून ही लागवड जी आहे, आवाकडूची लागवड इथे केलेली आहे, करतोय आपण आता. झाडांचं नंदनवन म्हणावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात झाडांची या ठिकाणी लागवड झालेली आहे आणि वेगवेगळी झाडं आपल्याला जिथं काही आपल्या भागामध्ये जे उगवत नाही ते सुद्धा फळझाड या ठिकाणी पाहायला मिळते. सफरचंद पण लागली आहे, सफरचंदाची बाग पण आपण लावली आहे. सफरचंद त्याला गेल्या वर्षी लागली होती आणि याही वर्षी आता सफरचंदाची त्याला म्हणजे सफरचंद लागतील. आणि त्याचबरोबर आवाकडू आहे, सफरचंद आहे, आपलं आंबा आहे, काजू आहे, जांभूळ आहे, आवळा आहे, त्याचबरोबर आपलं अगरवूड आहे, चंदन आहे, रक्तचंदन आहे. मला वाटतं भरपूर प्रकारची झाडं या ठिकाणी आपण लावलेली आहेत सगळीकडे. आणि नवीन नवीन व्हरायटी ज्या आहेत या ठिकाणी आपण लावतोय, जेणेकरून या भागामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं येऊ शकतात आणि ती त्याचा ग्रोथ होऊ शकतो. आणि लोकांना, या भागातल्या शेतकऱ्यांना कधी हे अशा प्रकारचे फक्त आता इकडे काय भात आणि नाचणी, वरी याच्याशिवाय दुसरं पीक नव्हतं. परंतु आता या भागामध्ये बारमाही शेतकऱ्याला शेती करता आली पाहिजे. मग हरभरा असेल, गहू असेल, इतर पीक. इथं ऊस पण चांगल्या प्रकारचा येतो, ऊसही लावलाय त्या ठिकाणी. तर एकंदरीत मला वाटतं सर्व प्रकारची झाडं, या भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो, बटाटे, कांदे, मिरची, भाजीपाला जो आहे तो हिरवा भाजीपाला, अगदी सगळं या ठिकाणी उगवतं. त्यामुळे ही जमीन जी आहे ही जमीन शेतीला पोषक आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं बऱ्यापैकी आपल्या इथं कायापालट झालेला पाहायला मिळतं. अनेक विकास कामं जी आहेत या ठिकाणी झपाट्यानं होऊ लागलेली आहेत. पुलांची आता या ठिकाणी 2 ते 3 पूल जवळपास आता तयार होत आहेत. काय याविषयी सांगाल की पर्यटनाच्या अनुषंगानं आता महोत्सवाचं पण एक आयोजन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलं जातं? खरं म्हणजे या भागातला मी नेहमी सांगतो की तरुण जो आहे रोजगारासाठी इतर शहरांमध्ये, ठाणे मुंबईसारख्या शहरांमध्ये त्याला जाण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारची भूमिका आणि संकल्प आमचा आहे. आणि त्यामुळे शेती तर आहे, क्लस्टर शेती. आता इकडे लँड होल्डिंग कमी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे एकत्र शेती, जे समूह शेती जे आहे, गटशेती, तिला देखील आपण प्राधान्य देतोय.